आमची आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकरी शिक्षण संस्थेचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? बोलत चला महिला मंडळी. वारकरी शिक्षण संस्थेचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ओ लाडक्या बहिणींनो, तुम्ही साखर कारखाना पाहिलाय का? ज्याप्रमाणे साखर कारखान्यामध्ये इकडून उसाची कशीही मोडीमध्ये टाका, तिकडून साखरेचं पोटच बाहेर येतं. वारकरी शिक्षण संस्थेचं महत्व आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कसाही मुलगा किंवा कशीही मुलगी टाका, तिकडून फेटा घालून म्हणजे कीर्तनकार होऊनच बाहेर येते. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हे वारकरी संप्रदायाचं महत्व आहे. आज तुम्हाला सर्वांना इथे कीर्तन बघायचं, ऐकायचं नाही तर फक्त पाहायचं आहे. लहान मुलगी एवढ्या लोकांसमोर कशी बोलते फक्त हेच पाहायचं आहे. म्हणून मी जे काही बोलेल ना ते तुमचीच लेक म्हणून श्रवण करा. तुम्हाला एक मुलगी असेल तर मला तुमची दुसरी मुलगी समजा. तुम्हाला 2 मुली असतील तर मला तुमची तिसरी मुलगी समजा. तुम्हाला 3 मुली असतील तर मला तुमची चौथी मुलगी समजा. आणि एकही नसेल तर मला दत्तक घेऊन टाका. विठाला विठाला कारण कीर्तनकाराकडे कीर्तन करत असताना 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली म्हणजे कीर्तनकाराकडे असली पाहिजे बॉडी. दुसरी म्हणजे कीर्तनकाराकडे असली पाहिजे गाडी. आणि तिसरी म्हणजे कीर्तनकाराची असली पाहिजे दाढी. आता तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा. या तिन्हींमधून कोणती गोष्ट आहे बरं? माझ्याकडे बॉडी आहे. माझं वजनच 25 किलो आहे. चप्पल घालून 25.5 किलो भरतं. बॉडीचा तर काही प्रश्नच नाही. दुसरी म्हणजे कीर्तनकाराकडे असली पाहिजे गाडी. गाडी चालवायला मी तर अजून लहानच आहे. आणि तिसरी म्हणजे कीर्तनकाराकडे असली पाहिजे दाढी. दाढी दिसते का मला? दाढी दिसते? अरे मी तर मुलगीच आहे. दाढीचा पण काही प्रश्नच नाही. ज्यांची माझ्या कीर्तनाला आज उपस्थिती आहे तसे असणारे आदरणीय आमचे सुदर्शन बाबा वैठाणकर यांची माझ्या कीर्तनाला आज उपस्थिती आहे. आणि त्यांच्याच बाजूला असणारे अशोक महाराज, आदरणीय अशोक महाराज यांची पण माझ्या कीर्तनाला उपस्थिती आहे. म्हणून त्यांना धन्यवाद करते. व इकडे मृदुंगाला आमचे बाबाश्री पंडित महाराज बांगरुडकर यांची गोड अशी माझ्या कीर्तनाला मृदुंगासाठी साथ आहे. इकडे आमची मुक्ताताई वैठाणकर व त्यांच्याच बाजूला वैष्णवीताई मवाडीकर. आणि इकडे आमची तेजस्विनीताई पौरीकर. आणि समस्त ग्रामस्थ प्रल्हाद बाबा धामणगावकर यांची सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थिती आहे. व समस्त ग्रामस्थ गावातील भजनी मंडळ आणि व आमचे विनेकरी बाबा. आणि अजून ज्यांची आमच्या कीर्तनासाठी उपस्थिती आहे असे असणारे आमचे मोठे बंधू पवन महाराज यांची सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाकडे वळते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीव सुख नहे. हा उपदेश तुकोबार आहे. जीवाला करतात, मानवाला करतात. कारण मानवांचे आणि पशुपक्ष्यांचे व्यवहार जरी सारखेच असले ना तरी पशुपक्ष्यांना का उपदेश करत नाही याचे कारण आहे आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान. तरी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टींचा जर आपण विचार केला तर मानवांमध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये साम्यता दिसून येते. आपल्याला आहार आहे त्यांना आहार आहे. आपल्याला भय आहे त्यांना भय आहे. आपल्याला निद्रा आहे त्यांना निद्रा आहे. बाकी सर्व गोष्टी सारख्या आहेत. पण ज्ञानाचा जर आपण विचार केला तर पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना भगवंतांनी कोणत्याही प्रकारचे ज्ञान दिलेले नाही. ते जीवजंतू शिकेवीकडे कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्ही गोष्टी जीवाला आहेत, पशुपक्ष्यांना नाही. पशुपक्ष्यांचा जर आपण विचार केला तर पशु
त्यांच्या वाटेला फक्त वक्तृत्व दिले, कर्तृत्व नाही. भाषा कळते ना तुम्हाला माझी? बोलत चला, भाषा कळते ना? मान तर हलवा. हे बघा, कीर्तनात नुसतं बसायचं म्हणून बसायचं नसतं. काहीतरी होकारार्थी नकारार्थी रिप्लाय द्यायचा असतो, तरच तर मला कळेल की तुम्हाला माझी भाषा कळते का. सर्वांना समजतंय ना माझं बोलणं? कारण श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तब वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सोता है तब वक्ता कुछ भी बकता है. वक्ता कुछ भी बकता है. असं काही होणार नाही. मला कीर्तनाची मर्यादा माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल कारण भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम हरे वैराग्य व्यक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, संतांच्या घरची. कारण कीर्तन हे फक्त पाहायचे नसते, कीर्तन हे ऐकायचे असते. मी एका गावाला कीर्तनाला गेली. एक ग्रहस्थ असं म्हटला, चला राम भाऊ ते छोट्या पोरीचं कीर्तन पाहायला. आता मला एक सांगा, कीर्तन पाहायचे असते की ऐकायचे असते? बरं, काय कीर्तन पाहायचे असते की ऐकायचे असते? बरोबर, कीर्तन हे पाहायचे असते आणि बुवा आहे की बाई हे ऐकायचे असते. बरोबर ना? बोलत चला ना मग. कीर्तन हे पाहायचे असते, कीर्तन हे ऐकायचे असते आणि बुवा आहे की बाई आहे हे पाहायचे असते. आपला मुद्दा असा होता की पशु पक्ष्यांच्या वाटेला फक्त वक्तृत्व दिले, कर्तृत्व नाही. आणि आपल्या वाटेला कर्तृत्वही दिले आणि वक्तृत्वही दिले. म्हणजे आपण कर्मही करतो आणि केलेल्या कर्माचे फळही भोगतो. आपली कर्मभूमी हीच पशुपक्ष्यांची भोगभूमी आहे. आणि संतांकडे पाहिलं तर त्यांच्या वाटेला फक्त कर्तृत्व दिले, वक्तृत्व नाही. कारण ते आपले सर्व केलेले कर्म भगवंतांना अर्पण करतात. गीतेत गोड वर्णन आहे महाराज. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. देवा, सर्व काही तुझंच, माझं काहीच नाही. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है तो तेरा तुझको सौंपता, क्या मागत है नूर. सर्व काही त्याचंच, मग त्याचंच तेला देण्यासाठी कसला संकोच. तन भी तेरा मन भी तेरा, तेरा सब कुछ प्राण, सब कुछ तेरा तू ही मेरा, यही साधू का ज्ञान. सर्व काही त्याचंच आहे, मग त्याचंच तिला देण्यासाठी काय संकोच. म्हणून संतांनी आपले सर्व कर्म भगवंतांना अर्पण केले. कारण या प्रपंचात फार दुःख आहे महाराज, फार. जेव्हा प्रभू श्रीरामराया वनवासाला गेले ना, तेव्हा राजा दशरथांना फार दुःख झाले. रामायणातला गोड प्रसंग आहे. रामायण माहिती तुम्हाला सगळ्यांना? रामायण माहिती ना? कोरोनाच्या काळामध्ये लागायचं ना कायम रामायण. पण माझं असं म्हणणं आहे की अजूनही काही लोकांना रामायण माहीत नाही. म्हणून रामायण पहा, रामायण वाचा, रामायण ऐका. पण आधी घरातले वातावरण सुधारा, मग रामायण वाचा महाराज. घरात जर महाभारत असले तर कितीही रामायण वाचून उपयोग नाही. विठाला विठाला कारण या प्रपंचात कोणीही सुखी नाही महाराज. कोई तन दुखी तो कोई मन दुखी, तो कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. कोई तन दुखी महाराज तो कोई मन दुखी. कोणाचे गुडघे दुखतात तर कोणाची मान दुखते. काही लोक तर कीर्तनात असे बसताना महाराज, कोणी हात वाकडा करेल तर कोणी पाय वाकडी करेल तर कोणी मान वाकडी करेल. कोणाला चिकनगुनिया झाला तर कोणाला माकडगुनिया झाला. इतके असणं करता महाराज की रामदेव बाबाटे सुद्धा असणं कमी पडतं. म्हणून संसारी माणसाचे पहिले सुख काय? पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में हो माया, तिसरा सुख सुशीला होणारी, आणि चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. पुत्र हो आज्ञाकारी. आहेत का आपल्याकडे ही चार सुख? आहेत नाही ना. म्हणून तर कबीरजी महाराजांना म्हणावं लागलं होतं, कोई तन दुखी तो कोई मन दुखी, तो कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. याही पुढे जाऊन विचार
केला महाराज. तो जेव्हा श्रीमद भागवत महापुराणामध्ये धुंदुमारीने आत्मदेवाला लाथ मारली ना महाराज, तेव्हा आत्मदेव रडू लागले. आत्मदेव म्हणाले, अरे बाबा गोकर्णा, मला तुमच्या ज्ञानाच्या आणि उद्धाराच्या गोष्टी सांग. माझ्यासारखा इतका मोठा वेद विशारद ब्राह्मण आज अशा परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे पुत्र संतती असली तरी दुःख आणि संतती नसली तरी दुःख. दुःख